सांगलीमधील कृष्णा नदीमधील लाखो माशांच्या मृत्यू प्रकरणामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झालेली आहे। स्वाभिमानीच्या काही कार्यकर्त्यांनी रात्री 11च्या सुमारास सांगली महानगरपालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोर मृत मासे फेकत निषेध व्यक्त केलाय। दरम्यान कृष्णा नदीमधील लाखो माशांच्या मृत्यू प्रकरणामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगलीमधील दत्त इंडिया कारखान्याला जबाबदार धरलाय। दत्त इंडिया कारखान्याचे सांडपाणी शेरी नाल्यामधून कृष्णा नदीमध्ये मिसळल्याचा प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठपका ठेवत दत्त इंडिया कारखाना बंद का करू नये आणि वीज का कापू नये या संदर्भातली नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूरमधील प्रादेशिक विभागाने काढलेली आहे। तसंच सांगली महानगरपालिकेवरती फौजदारी गुन्हा दाखल का करू नये या संदर्भात देखील नोटीस काढण्यात आली आहे। महापालिका क्षेत्रामधील लाखो लिटर सांडपाणी थेट किंवा शेरी नाल्याच्या माध्यमातून नदी पात्रामध्ये मिसळत असल्याने नदी प्रदूषित होऊन मोठ्या प्रमाणावरती दुर्गंधी पसरलेली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी आपण थेट जाऊयात सांगलीमध्ये। आपले प्रतिनिधी कुलदीप माने सध्या आपल्या सोबत आहे। कुलदीप, नेमकं काय घडलेलं आहे आणि आता पुढची कारवाई नेमकी कशी होणार आहे? नक्कीच काल अंकली पुलाजवळ कृष्णा नदी पात्रामध्ये जे मोठ्या प्रमाणावरती मासे मृत पावले आणि त्या सगळ्या या ठिकाणी माध्यमामध्ये हे सगळ्या बातम्या पसरल्यानंतर प्रदूषण मंडळानं जागं होत काही तपासण्या केल्या आणि त्यामध्ये त्यांचा जो प्राथमिक अहवाल जो आलाय त्यामध्ये दत्त इंडिया कारखाना जो सांगलीतील कारखाना आहे त्याचं पाणी सांडपाणी शेरी नाल्यामध्ये मिक्स होऊन ते नदीमध्ये मिसळलं असा त्यांनी ठपका ठेवलेला आहे। आणि यानुसार दत्त इंडिया कारखान्याला त्यांनी नोटीस देखील बजावलेली आहे की आपला कारखाना का बंद करू नये। मात्र दत्त इंडिया कारखान्याकडून आमचं सांडपाणी जे आहे कारखान्याचं ते नदी पात्रामध्ये किंवा शेरी नाल्यामध्ये जातच नाही असं त्या कारखान्या संचालकाकडून सांगण्यात आलंय। दुसरीकडं प्रदूषण मंडळानं सांगली महापालिकेला देखील फौजदारी तुमच्यावर का दाखल करू नये अशावरची देखील नोटीस काढलेली आहे। त्यामुळं कालच्या या मोठ्या प्रमाणावर मासे मृत पावल्यानंतर प्रदूषण मंडळ एकीकडे जागं झाले आणि या सगळ्या ज्या जुजबी कारवाया आहेत प्रस्तावित जे आदेश आहेत ते त्यांनी काढायला सुरुवात केले। वास्तविक जे मागील 3 ते 4 महिन्यामध्ये काही अशा पद्धतीने मृत मासे झाले होते त्यावेळी जर अशा पद्धतीची कडक कारवाई ज्या संबंधितांवरती केली असती तर अशा पद्धतीच्या घटनांना आळा बसला असता अशा काही या ठिकाणी नागरिकांच्या या ठिकाणी म्हणणं आहे, संघटनाचं म्हणणं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरच काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी या एकूणच प्रदूषण मंडळाचा निषेध असो किंवा महापालिकेचा निषेध म्हणून आयुक्ताच्या दारासमोर ज्यांचा बंगला आहे त्यासमोर काही माशांची पोती टाकण्याचा प्रयत्न केला। माशांची पोती त्या ठिकाणी टाकून या सगळ्या घटनेचा निषेध व्यक्त केला। त्यामुळे माशांच्या मृत्यू प्रकरणात सध्या सांगलीमध्ये एकूणच सगळी नागरिक असो किंवा काही संघटना असो निषेध व्यक्त करताना दिसत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।